सकाळी उठल्या समर्थला डबा बनवला. समर्थला स्कूलला पाठवलं. आज त्याची एक्झाम आहे, त्यामुळं थोडंसं लवकरच. आणि इथं ना दूध उतू गेलं. चहा उतू जात नाही कारण आम्ही चहा बनवतच नाही. तर दुधाचं सारखं गरम थोडं थोडं लाडूला करावं लागतं तास 2 तासाला. आणि तेच दूध उतू गेलं होतं. चला म्हणलं गॅससोबत ना पूर्ण किचन ओटाही घासून घेतला, कारण की आज आमच्याकडं पाणी येणार आहे. पाणी यायच्या दिवशी असं पूर्ण मी डीप क्लिनिंग करून घेते. त्यानंतर मग लगेच कपडेसुद्धा धुवून घेतले, बाहेर वाळायला घातलं. ऊन पण पडलं होतं ना, आमचे कपडे असतातच किती माणसं आम्ही 3.5 नाही. तर थोडेच कपडे होते, मग पटकन धुवून घेतले, उन्हाला घातले. म्हणलं 11-12 वाजेपर्यंत कपडे वाळून जातील, मग परत जिथल्या तिथं घडी करून ठेवता येते. अगदी थोडे कपडे तुम्ही बघा हे. आणि समर्थ स्कूलमधून आल्यानंतर काल त्याचा मी युनिफॉर्म धुतला होता, त्यामुळे आज युनिफॉर्मसुद्धा नव्हता. 2 युनिफॉर्म असल्यामुळे ना खूप सोपं पडतं. आणि आता चला जय बाप्पा करूया. तर देवपूजा करून घेतली आणि रांगोळी काढते. आणि आज कोजागिरी पौर्णिमा ना, मग त्यामुळे मला कलर बनवायचा होता. इथं कलर थोडा फेंट पाहिजे होता आणि ते माझ्याकडे नव्हता. मग पांढरा आणि ब्ल्यू कलर मिक्स केला आणि थोडासा फेंट कलर मी या ठिकाणी केला, कारण ती चंद्राच्या बाजूला जी प्रकाश पडतो तिथं फेंट फेंट निळं दिसतं ना, त्यासाठी. परत इथं कोजागिरी असं नाव टाकून घेतलं. आणि मी छोटं प्लेट होतं त्यातला हे सर्कल बनवून घेतलं, पण थोडं मोठं करून घ्यायला पाहिजे होतं. जेव्हा मी हे कोजागिरी पौर्णिमा नाव टाकायला गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं. मग त्यानंतर छान अशी वेलबुट्टी पण काढून घेतली मंदिराला. आणि अशी आहे आपली आजची मस्त अशी देवपूजा. आज मी खाली फुलं आणायला गेलेच नाही, कारण वर भरपूर असे कामं माझी चालू होते पाणी आल्यामुळं. आणि चला सकाळी तर भेंडी आणि चपाती डब्याला बनवलीच होती. आपल्या डेली ब्लॉग चॅनल आहे ना, समर्थ बाबर ब्लॉग, त्यावर डेली ब्लॉग मी अपलोड केला आहे. आणि भेंडीची भाजीसुद्धा तिकडं अपलोड केलेली आहे. छान अशी मी थोडी वेगळ्या पद्धतीनं बनवते, तेच दाखवलेलं आहे. त्या चॅनलवरही जाऊन तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनल पेजवरती पण मी ते ठेवलेलं आहे. आणि कम्युनिटी पोस्टला पण आपलं ते दुसरं चॅनल मी रेग्युलर ब्लॉग पोस्ट करते, तुम्ही तिथून बघून चॅनलला त्याही सबस्क्राईब करू शकता. तर नेहमी आता त्याच्यावरच दररोज आपले डेली ब्लॉग येतील आणि ह्यावर आपले मिनी ब्लॉग, आणि कधी कधी ह्यावरती डेली ब्लॉगसुद्धा येतील, म्हणजे रुटीनवाले. तर आता इथं मी भोपळा लांबका चिरून घेतला आणि त्यानंतर टोमॅटो फोडणी टाकते. तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि चिरून घेतलेली मिरची, टोमॅटो आणि लसूण हे सगळंच मी फोडणीला छान असं तळून घेते. काल मी मसाल्याची बनवली होती भोपळ्याची भाजी, पण आज म्हणलं चला हिरव्या मिरचीची बनवूया. तर अशा पद्धतीने मी बनवते. लांबकं चिरून घेतलेला भोपळा मीठ टाकतच्या पाण्यात धुवून घेतला आणि फोडणीमध्ये खालीवरी मस्त करायचं. आणि हिरवी मिरची असल्यामुळं ठसका उठला. मीठ टाकलं, मिठामुळे भाजी लवकर शिजते. त्यामुळे हळद टाकली, चवीनुसार मीठ तर टाकलेलंच होतं. वरून थोडं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि शिजण्यापुरतं पाणी टाकलं आणि छान अशी शिजून आपली भोपळ्याची भाजी तयार आहे. ह्या पद्धतीनं टोमॅटोमुळं खूप छान अशी चव येते. तर या मग जेवायला तुम्ही पण.